नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 70-80 वर्षामध्ये हळूहळू करत देशाच्या समाजमनावर किंवा देशाच्या एकूण जनतेच्या मानसिकतेवर ज्यांनी हुकूमत गाजवली त्याला आपल्याकडच्या भाषेमध्ये पुरोगामी, सेक्युलर असे शब्द वापरले जातात. किंवा अगदी राजकीय भाषेत सांगायचं तर डावे, म्हणजे जे स्वतःला कम्युनिस्ट समाजवादी मानतात किंवा भारताचा तथाकथित हिंदुत्व राष्ट्रवाद याचा कडाडून विरोध करतात, असे जे विचारवंत पत्रकार, संपादक वगैरे आहेत, त्यांनी 80 वर्ष त्याच्यावर राज्य केलं आणि त्या बळावर त्यांनी तुमचं समाजमन घडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवाद हा जणू काय गुन्हा आहे. हा जगातला एकमेव हिंदू बहुल देश आहे, पण तिथे हिंदू असं स्वतःला म्हणवून घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. अशा प्रकारची एक, काय म्हणतात ती, दडपणाची भावना तुमच्या मनामध्ये, अपराध गंड निर्माण केला. त्यांना डावे म्हणतात आणि त्यांनी फार पूर्वी सुरुवात केली. अगदी स्वातंत्र्योत्तर काळात लगेचच त्याची सुरुवात केली. आणि मग जे राष्ट्रवाद, हिंदुत्व वगैरे बोलतील ते पुराणमतवादी, ते पिछडे, मागासलेले, विकृत मनोवृत्तीचे, अशी जी धारणा निर्माण करण्यात आली, त्याचं कारण असं होतं की जिथून समाजामध्ये एक ज्ञानवर्धन सुरू होतं, विद्यापीठ, शाळा, शिक्षण क्षेत्र, याच्यावर अशा विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे आणि योजनापूर्वक असा कब्जा केला की त्यातून कुठल्याही क्षेत्रात जा, सिनेमा क्षेत्रात जा, पत्रकारितेमध्ये जा, साहित्य क्षेत्रात जा, किंवा इतिहास संशोधनामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी त्यांचा वर्चस्व दिसतो. याचं कारण असं की पुढल्या 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 पिढीतले सुशिक्षित, अभ्यासू, विचारवंत अशी जी मंडळी तयार होईल, त्यांच्या डोक्यामध्ये ही आपली भूमिका आहे ती घालायची. आणि त्यामुळे मग तो माणूस विचार करतो, अभ्यास करतो, पण त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट, एक भूमिका पक्की असते की हिंदुत्व, राष्ट्रवाद या सगळ्या खुळ्या कल्पना आहेत. आणि पश्चिम पाश्चात्य देशातून ज्या राजकीय भूमिका आणि जे सिद्धांत आलेले आहेत ते मानवी जगण्याचे उत्तम सिद्धांत आहेत. मला या निमित्ताने जवळजवळ 50 वर्षापूर्वी सोबत या दैनिकाचे साप्ताहिकाचे संपादक ग बा बेहरे यांनी लिहिलेला एक लेख डाव्यांच्या विरोधातला आठवतो की ते म्हणतात, मार्क्सवादी किंवा डावे असतात त्यांचं एक डोक्यात पक्क असतं की ह्या जगाची सुरुवात, या मानवी जगाची सुरुवात ही मार्क्सने तत्वज्ञान मांडल्यानंतर झाली आहे. आधी मार्क्सवाद आला आणि नंतर मानवी संस्कृती आली. आणि त्यामुळे जे काय घडायचं ते मार्क्सने मांडलेल्या डाव्या सिद्धांताच्या आधारे जगात घडतं. आणि जर त्याचा उल्लेख किंवा संदर्भ मार्क्सवादाच्या कुठल्याही ग्रंथामध्ये नसेल तर अशी घटना असूच शकत नाही, ही धारणा आहे. त्यामुळे जग मार्क्स पासून सुरू होतं आणि मार्क्स म्हणेल तसं चालतं, किंवा डावी विचारसरणी आहे त्यानुसारच जग चालतं आणि त्या विचारसरणीच्या बाहेर दुसरं काही नाही. ही जेव्हा पक्की धारणा होते तेव्हा समोरचं सत्य पण तुम्ही बघू शकत नाही. तुम्हाला पाहिजे त्या घटनेमध्ये तुम्ही शोधायला लागता. आणि अशी मनस्थिती, अगदी अभ्यासू, आपण म्हणू की फार शिकलेला आहे, पीएचडी केलेला आहे, MA MCOM, काय इंजिनियर, डॉक्टर सगळं झालेलं असेल, पण एकदा तुम्ही त्या विचारसरणीची झापडं लावली, कुठच्याही कुठच्याही विचारसरणीची झापडं तुम्ही लावली की तुम्ही समोरची गोष्ट आहे तशी स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून आईन्स्टाईन म्हणतो की तुम्ही जर तुमच्या सिद्धांताशी वस्तुस्थिती जुळत नसेल तर वस्तुस्थिती बदला.
म्हणजे असं की तुम्ही प्रयोगासाठी जे साहित्य साधनं वगैरे घेतलेली आहेत, त्यातून तुम्ही डोक्यात असलेल्या कल्पनेचा सिद्धांत बनवून बघता. त्या कल्पनेला पूरक ठरेल असा निष्कर्ष ज्या वस्तुस्थितीतून येईल, ज्या साधनांमधून येईल, ती साधनं तुम्हाला घ्यायला लागतील. म्हणजे तुम्हाला समोर जे आहे तो भात आहे हे सिद्ध करायचंय, तर ते गहू शिजवून तुम्ही त्याला भात म्हणू शकत नाही. तुम्ही गव्हापासून भात बनवायला जात असाल तर तो भात होणार नाही. त्यामुळे आपण तांदूळ शिजवायला घेतलेत का हे बघा, बदला. याचा अर्थ ते साहित्य बदला. गव्हाच्या जागी तांदूळ घ्या आणि तांदूळ शिजवलेत तर तुमचा जो सिद्धांत आहे तांदळापासून भात बनतो तो होईल. पण तुम्ही गहू शिजवलेत तर तुम्ही जो कच्चा पदार्थ घेतलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे आणि तो बदला. भात बनवण्यासाठी आवश्यक असलेलं धान्य घेतलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि फॅक्ट्स बदला याचा अर्थ खोट्या काल्पनिक फॅक्ट्स घ्या असा होत नाही. ते बदललं पाहिजे. आणि नसेल तर तुम्ही कितीही शिका, त्या सिद्धांताच्या आधारे अधिकाधिक अधिकाधिक काल्पनिक आणि खोटे सिद्धांत तुम्ही पुढे आणत जाता, पण सिद्ध काही होत नाही. आणि मी जेव्हा म्हणतोय की सुशिक्षित किंवा सुशिक्षित यामध्ये जास्त फसतात. आज राहुल गांधींच्या खुलसटपणाला जेव्हा आपण बुद्धिवादाने त्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारे अनेक संपादक विचारवंत तुम्हाला दिसतील. याचं कारण राहुल गांधींच्या नावावर एक काँग्रेस आणि वामपंथी किंवा सेक्युलर विचारसरणीचं लेबल लागलेलं आहे. आणि त्यामुळे लेबल लागलंय याचा अर्थ राहुल गांधी कितीही खुळसट बोलला, ते तर्कसंगत नसलं तरीही ते खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी आपली बुद्धी हे विचारवंत पणाला लावतात आणि राहुल गांधीपेक्षा अधिक खुळसट ठरतात. आणि याची सुरुवात 80 वर्षापूर्वी झाली असं मी का म्हणतोय की त्याचं कारण असं की हळूहळू करत या लोकांनी समाज बदलणं हे चळवळीने आणि कृतीने शक्य नसेल. समाजमन घडवायचं यासाठी पुढच्या पुढच्या पिढ्या जिथे घडतात अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आपला शिरकाव करून घेतला आणि तिथे आपलं बस्तान बसवलं. काल परवाची गोष्ट आहे. या सगळ्याचं एक मक्का भारतातली म्हटलं किंवा पंढरी म्हटलं तर ती आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे डाव्यांचं सगळ्यात मोठं केंद्रस्थान आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की काय ते भारत तेरे तुकडे हो गे असं घोषणा देत ते विद्यार्थी आंदोलन करत होते. कशासाठी? तर घातपात करणारा जो अफजल गुरु नावाचा घातपाती होता, जिहादी होता, त्याच्या पुण्यतिथीला त्याचं समर्थन आणि गौरवगान करण्यासाठी हा समारंभ आयोजित केला होता. आणि त्यामध्ये भारत विरोधी घोषणा दिल्या जात होत्या. याचं कारण अफजल गुरु हा हिंदुस्थान विरुद्ध आहे आणि हिंदू म्हणजे हिंदुत्व, हिंदुस्थान म्हणजे हिंदुत्व, यातून ही भरकटणं होतं. तर अशा विद्यापीठातून जिथे सुरुवात झालेली होती तिथून तुमची एक बुद्धिवंतांची, पत्रकारांची, संपादकांची, बुद्धिमंतांची एक दोन पिढ्या जर अशा निर्माण झाल्या असतील तर नवल नाही. आणि म्हणून मी तुम्हाला नावानिशी अनेक पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी, प्राध्यापक यांचा खुळेपणा, बौद्धिक खुळेपणा दाखवू शकतो. उदाहरणार्थ आपले कुमार केतकर घ्या. अतिशय बुद्धिमान माणूस आहे, कुशाग्र बुद्धीचा आहे, पण तो किती खुळचट बोलू शकतो. 2017-18च्या सुमाराला जो 19च्या निवडणुका जवळ आल्या असताना त्यांनी त्या एबीपी माझा या वाहिनीवर कट्टा नावाच्या कार्यक्रमात सहभागी घेऊन सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी 2019च्या निवडणुका घेणारच नाही. कारण नरेंद्र मोदी हे हुकुमशाह आहेत आणि ते जनतेला घाबरलेले आहेत आणि जनता आपल्या विरुद्ध जाईल म्हणून ते निवडणुकाच घेणार नाहीत. पण 2019च्या निवडणुका झाल्या, मोदींनी जिंकल्या. 2024च्या निवडणुका झाल्या 5 वर्षांनी,
आणि आता तेच कुमार केतकर म्हणतात मरेपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील. अरे, ते निवडणुका घेणार नव्हते, निवडणुका होत आहेत, वोट चोरी तुमच्या भाषेत होते, हे सगळं चालू असताना राहुल गांधी जी जे खोळेपणा बोलेल त्याचं समर्थन करणं हे कुमार केतकर सारख्या बुद्धिवंताला आपलं कर्तव्य वाटतं. कारण त्यांनी जी विचारसरणी स्वीकारलेली आहे ती विचारसरणी चाकोरी सोडून कुमार केतकरांना विचार सुद्धा करू देत नाही. भीती वाटते त्यांना, असं नसेल तर काय. आणि या सगळ्याची सुरुवात तिथे होते जिथे कोवळं मन असतं. 10-12 वर्षापासून पुढे 25 वर्षापर्यंत तुम्ही ज्या एका वातावरणात जगता, वाढता आणि ज्ञानार्जन करता, त्यावेळेला तुमची मानसिकता ही अशा प्रकारे एका विचारसरणीच्या साच्यामध्ये घडवली गेली तर वेगळा विचार करण्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटते. मग तो कट्टर एखाद्या कडव्या हिंदू धार्मिक संस्कारात वाढलेला माणूस असेल, कट्टर डाव्या विचारसरणीत वाढलेला असेल, कट्टर जिहादी मुस्लिम विचारसरणीमध्ये वाढलेला असेल, प्रत्येकाची अवस्था ती आहे. मी असं नाही म्हणत की डाव्यांमध्ये जी कट्टरता आहे जिहादीमध्ये आहे ती हिंदूमध्ये नाही, असं बिलकुल नाही. तुम्हाला अनेक कट्टर हिंदू सापडतील, पण हिंदू समाज तेवढा कट्टर नसतो. पण डावी आणि जिहादी विचारसरणी जी आहे ती समाजाला प्रभावित करणारी आहे, समाजाला नियंत्रित करणारी आहे. हिंदू समाजावर तितका धर्मगुरूंचा पगडा नाही, इतका पगडा इस्लामी समाजावर आणि पुरोगामी असलेल्या लोकांवर असतो. आणि त्यामुळे ते एखाद्या झुंडीसारखे वागतात. जसा हिंदू समाज किंवा हिंदू लोक हे झुंडीने वागू शकत नाही, कारण त्यांच्या धर्मसंस्कारामध्ये ही कट्टरता नाहीये. आणि ती कट्टरता त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा त्यांच्यावर जबरदस्ती करत नाही, झापडं लावून देत नाही. आणि त्याचा परिणाम आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध विचार म्हणणारे अंधश्रद्धा विरोधी निर्मूलन समिती आहे, त्यातले बहुतेक लोक हे स्वतःच अंधश्रद्धा आहेत डाव्या विचारसरणीचे. आणि त्यामुळे मग त्यातले अनेक जण उठतात आणि एक दिवस केजरीवालच्या आंदोलनात सहभागी होतात, एक दिवस किसान आंदोलनामध्ये सहभागी होतात, कधी शाहीन बाग आंदोलनामध्ये सहभागी होतात. ह्याचं कारण त्यांची विचारसरणी ही हिंदुत्वाला विरोध करायचा, आणि जो जो कोणी हिंदुत्वाला विरोध करेल आपण त्याच्याबरोबर राहायचं. कारण हिंदुत्व विरोध म्हणजेच डावी विचारसरणी, ही आता एक गोष्ट ठरून गेली. आणि त्याचं मूल कारण असं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठांमध्ये हळूहळू करत गेल्या जवळजवळ 50-60 वर्षामध्ये आरंभीच्या त्यांनी आपलं इतकं भक्कम बस्तान बसवलं की तिथे तुम्ही कुठच्याही भूमिकेतून त्या वयामध्ये कोड्या गेलेला असेल तरी हळूहळू करत तुम्हाला डाव्या विचारसरणीमध्ये कट्टर समर्थक बनवून टाकायचं. आणि त्यातून ते तुकडे हो वगैरे झालं. संघाने याकडे बघायला वेळ झाला. RSS हा हिंदुत्वाचा विचार मांडणारा एक गट किंवा संघटना आहे. 100 वर्ष ते वाटचाल करतायत. आणि हळूहळू करत ही एक एक क्षेत्र जी राष्ट्रविरोधी पाश्चात्य विचारांनी भारावून देशाच्या मूळ भावनेला सुरुंग लावणारी विचारसरणी आहे, त्यांनी पादाक्रांत केल्यानंतर परत एकदा एक सांस्कृतिक स्वातंत्र्य भारतीय समाजाला मिळवून देण्याची लढाई संघ लढत होता. आणि आत्ता आत्ता त्यामध्ये आपल्याला यश येताना दिसतंय. कारण या गेल्या 8-10 दिवसामध्ये ज्या बातम्या आल्या त्या या डाव्या विचारसरणीला मुळासकट उखडून टाकणाऱ्या बातम्या आहेत. दिल्ली दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, दिल्ली विद्यापीठामध्ये पहिल्यांदा काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचा पाडाव करून मोठ्या संख्येने, निर्विवाद संख्येने संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जबरदस्त यश मिळवलेलं आहे. कित्येक दशकांपासून या विद्यापीठांमधल्या विद्यार्थी संघटनेवर आणि विद्यार्थी युनियन जी असते त्यावर या सगळ्या डाव्या संघटनांचा वर्चस्व राहिलेलं आहे.
कम्युनिस्ट, काँग्रेस, मार्क्सवादी किंवा असे जे लोक आहेत, अगदी नक्षलवादी अशा विचारांच्या विद्यार्थ्यांचा त्या युनियनवर पगडा राहिलेला आहे. हा कन्हैया कुमार मुळात कम्युनिस्ट पार्टीचा, आता काँग्रेसमध्ये गेलाय. हे सगळे हे कम्युनिस्ट विचारांचे आणि कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेचे नेते, हे जेएनयूचे युनियन निवडून येणारे युनियनचे नेते होते. पण अचानक हे आता चक्र बदलायला लागले आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये काल परवा झालेल्या निवडणुकीत फार मोठा विजय एबीव्हीपीने मिळवला. दुसरं आहे पंजाब युनिव्हर्सिटी. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये आज तागायत अकाली किंवा मार्क्सवादी किंवा काँग्रेस यांचं वर्चस्व होतं. यावेळेला पहिल्यांदा एबीव्हीपीच्या नेत्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये सत्ता काबीज केली आहे, युनियन काबीज केली. आणि त्याचबरोबर जिथे एक 5-7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी रोहित वेमुला नावाच्या एका दलित तरुणाने आत्महत्या केली, हैदराबाद विद्यापीठाच्या, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, त्याचं खापर मोदी सरकारवर फोडण्याचा प्रयत्न झाला. स्मृती इराणी काय त्या शिक्षण मंत्री वगैरे होत्या, त्यांच्यावर आरोप झाले. पण रोहित वेमुलाने आपल्या मृत्यूपूर्वी जी डायरी लिहिली आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ डाव्या संघटनांमध्ये कसा दलित आणि सवर्ण हा भेदभाव होतो आणि त्यामुळे आपण निराश आणि हताश झालोय असं लिहून ठेवलंय. पण ते झाकून ठेवायचं आणि कारण नसताना मोदी आणि भाजप संघ यांच्यावर खापर फोडायचं, हे जे सगळं चाललं होतं त्याचं कारण याकडे म्हटलं तर संघाचा आधीपासून काय म्हणतात ते दुर्लक्ष झालं असेल किंवा त्यांची तेवढी ताकद नसेल. हळूहळू करत ह्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, शिक्षण संघटनांमध्ये हिंदुत्ववादी विचाराचा प्रभाव वाढायला लागलाय. राष्ट्रवादी विचार तिथे मुळं रुजवू लागलेला आहे. आणि त्याची ही सगळ्यात मोठी 3 उदाहरणं आता समोर आलीत. पंजाब युनिव्हर्सिटी, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि दिल्ली विद्यापीठ. या 3 ठिकाणी एबीव्हीपीचा विजय हा संघ हळूहळू करत डाव्या विचारसरणीचा विद्यापीठातून, शिक्षण क्षेत्रातून पाया उखडून टाकतंय, याचे पुरावे आहेत. आणि याचा आणखीन सगळ्यात मोठा पुरावा काय असेल तर या डाव्या विचारवंतांची एक कुलदैवत आहे, जी स्वतःला इतिहासकार म्हणून घेते. तिचं नाव आहे रोमिला थापर. ह्या इतिहासकार म्हणवणाऱ्या महिलेने इतिहासाचं इतकं वाटोळं करून टाकलेलं आहे की आधुनिक स्वातंत्र्योत्तर काळात जो इतिहास भारताचा लिहिला गेला, सांगितला गेला, त्याची मूळ स्रोत जो आहे तो रोमिला थापर आहे. आणि त्यांचं काल परवा जवाहरलाल नेहरू जेएनयू मध्ये एक व्याख्यान झालं आणि त्यांनी तिथे तक्रार केली की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी गेल्या 10 वर्षात बर्बाद झालेली आहे. म्हणजे काय झालंय, जिथे वर्षानुवर्ष सरकारी अनुदान खाऊन अभ्यास न करता फक्त आंदोलनं केली जात होती, अभ्यास परीक्षा ह्या सगळ्या बोंबलत पडलेल्या आहे. सरकार खर्च करतंय, जनतेचा पैसा या विद्यार्थ्यांवर उडवतंय आणि ते विद्यार्थी हळूहळू करत देशाला डाव्या विचारसरणीकडे घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची अगदी राष्ट्रविरोधी आंदोलनं सुद्धा करत होते. या आंदोलनांना पायबंद घालण्यात आला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली मुलं यांच्यावर अभ्यासाची सक्ती करण्यात आली. अभ्यास सोडून राजकीय उचापती आणि कुरापती करण्याला प्रतिबंध लावण्यात आला. आणि जेएनयू मधलं आंदोलनजीवी वातावरण संपुष्टात येत आहे आणि यासाठी रोमिला थापर या विचलित झालेले आहेत. विद्यापीठामध्ये विद्यार्थी अभ्यास करायला लागले आणि ते उचापती करणं त्यांनी थांबवलं. याला रोमिला थापर या बर्बादी म्हणतात. इथे तुम्हाला डाव्या विचारसरणीच्या कुरापती स्वभावाचं कारण लक्षात येईल. असो,
मुद्दा इतकाच आहे माझ्याकडे की हळूहळू करत या 3 ठिकाणी, आणि ही तिन्ही ठिकाणं अशी आहेत की जिथे आजपर्यंत संघप्रणित आणि हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचाराच्या विद्यार्थी संघटनांना चंचू प्रवेश मिळणं सुद्धा अवघड होतं. फार कशाला, अशा ठिकाणी अशा विद्यापीठांमध्ये हिंदुत्ववादी विचार मांडू शकणारे, राष्ट्रवादी विचार मांडू शकणारा कोणी एखादा वक्ता एका समारंभात आणायचा म्हटला तरी त्याच्यावर दंगल माजून त्याला पळून जायची वेळ हे सगळे डावे आणि सेक्युलर विचाराचे विद्यार्थी करत होते. काश्मीर फाईल असेल, बेंगॉल फाईल असेल, वॅक्सिन वॉर असेल, या स्वरूपाचे चित्रपट म्हणजे प्रपोगंडा आहे. राष्ट्रवाद हाच प्रपोगंडा आहे, राष्ट्र वगैरे काही नसतं. यासाठी इथे अशी पिढीच्या पिढी घडवली गेली 60-70 वर्षामध्ये की राष्ट्रवाद हा गुन्हा आहे, भारतामध्ये हिंदू असणं हा गुन्हा आहे. ही मानसिकता तयार करण्याचा जो कारखाना बनवला गेला होता या विद्यापीठांमधून, त्याला हळूहळू काटछळ दिला गेलेला आहे. दुसरे विचार आज या विद्यापीठांमधून निदान बोलण्याची मुभा मिळालेली आहे, आणि त्याला रोमिला थापर म्हणतात की बर्बाद करून टाकलं विद्यापीठ. विद्यार्थी अभ्यास करायला लागले, आंदोलनं कमी झाली. त्यांची तक्रार ती आहे, आंदोलनं संपली आहेत देशात, आंदोलनच बंद झालीत. आंदोलनं व्हायला पाहिजेत, देश चालला नाही चालेल, देशाने विकास केला नाही चालेल, ही मानसिकता लक्षात घ्या. लोक सतत पीडित राहिले पाहिजेत, आणि पीडित राहिले तर आंदोलन करतील, उपाशी राहिले पाहिजेत, भुके राहिले पाहिजेत, भुके मेले पाहिजेत, बेकार राहिले पाहिजेत, विकास होता कामा नये, तरच त्यांना आंदोलनाच्या आगीमध्ये ढकलता येतं. याला डावी विचारसरणी म्हणतात. इतका साधा सरळ निष्कर्ष यातून काढता येतो. पण उशिरा का होईना गेल्या 10-15-20 वर्षामध्ये हळूहळू करत संघाने आपले हातपाय पसरलेत. त्यांच्या या एबीव्हीपी सारख्या संघटना काम करायला लागल्यात. अगदी बिहारच्याही पाटणा विद्यापीठामध्ये पण मला वाटते काही महिन्यापूर्वी असाच भाजपचा विजय झाला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की याचे परिणाम तुम्हाला दिसायला, उजव्या विचारसरणीचे जे म्हणतात ते नाही, राष्ट्रवादी विचारसरणीचे विचारवंत तयार व्हायला अजून 10-20 वर्ष जातील. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हा गुन्हा नाही असं छाती ठोक पडे सांगू शकणारे आज मुठभर माणसं आहे, आणि त्याची टिंगल उडवणारे खंडीवर आहे. हे चित्र तिथून बदलायला सुरुवात होते. म्हणूनच संघाने, एबीव्हीपीने एक प्रकारे डाव्या विचारसरणीच्या पाळामुळावर घाव घातलाय या 3 विद्यापीठातल्या यशातून. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.